श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, समाजामध्ये आपली कीर्ती वाढावी, समाजामध्ये आपले नाव लौकिक वाढावं, आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळावा, आपली प्रगती ही उत्तरोत्तर होत जावी. प्रत्येक क्षेत्रामध्ये एकच नाव असावं आणि ते नाव असावं आपलं, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक ठिकाणी आपली वाहवा करावी, आपल्याला मान सन्मान द्यावा. कोणती छोटी मोठी गोष्ट असो त्या गोष्टीमध्ये आपल्याला पुढाकार द्यावा, आपल्याला विचारण्यात यावं की बाबा रे, ही गोष्ट मी करणार आहे, ही गोष्ट योग्य आहे का. छोटा डिसिजन असो किंवा मोठा असो, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांना असं वाटतंच की बाबा रे, मला विचारावं, मी म्हणेल तसं ह्या लोकांनी वागावं, मी म्हणेल तसं या लोकांनी करावं. पण बहुतेक वेळा असं घडतं का? नाही घडत. कारण आत्ता समाज जिकडं घुगऱ्या तिकडं उदं उदं करणारा समाज आपण पाहतोय का, ते कलियुग आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला आपला मान सन्मान वाढवण्यासाठी, आपल्याला आपली प्रगती करून घेण्यासाठी, आपल्याला आपला उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्यालाच मेहनत करणं आहे आणि आपल्यालाच आपले हातपाय मारणं आहे. ज्या वेळेस आपण रात्रीचा दिवस करू, मेहनत करू, ज्या वेळेस आपण आपला 100% आपण त्या उद्योग व्यवसायात, कामात, नोकरी धंद्यामध्ये देणार आहोत, कुटुंबासाठी देणार आहोत, समाजासाठी देणार आहोत, तर तितक्याच पटीने आपल्याला ते रिटर्नही भेटणार आहे. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की काही गोष्टी अशा असतात की आपल्या इच्छा नसताना, आपली इच्छा नसताना त्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात. काही लोक असतात, काही नाती असतात, काही माणसं असतात, तर काही अशा गोष्टी, काही अशा घटना घडतात की त्यामुळं आपली जीवाभावाची, आपल्या नात्यागोत्याची, आपली प्रेम संबंधातील जी कोणती नाती संबंधाची लोक आहेत ती आपल्यापासून दुरावली जातात. आपण खूप प्रयत्न करतो की त्या लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचे, त्या लोकांना आपल्याकडे मोहित करायचे, आपल्याकडे खेचायचं आहे, पण काही करून ती लोक आपल्याकडे येत नाही. त्या लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आपण आपल्यामध्ये चेंजेस करतो, आपण आपलं राहणीमान बदलतो, आपण पैसा पाणी कमवतो, आपण आपलं पूर्ण स्टेटस चेंज करतो, तरीही ती लोक डोंकूनही आपल्याकडे पाहत नाहीत. आपण त्या लोकांसाठी जे हवं ते करायला तयार होतो. भले मग तुमचा नवरा असो, तुमची बायको असो, तुमची सासू असो, सासरे असो, दीर असो, भाऊजाई असो, भाऊ असो, बहीण असो, आई असो, वडील असो, किंवा तुमचा प्रियकर असो किंवा प्रियसी असो, त्याचप्रमाणे तुमची जवळची मित्र मैत्रीण असो, तुम्ही खूप प्रयत्न करता. अगदी तुम्ही एका ताटात जेवलेले आहात, लहानपणापासून एकत्र आहात, एका रक्ताचे आहात, तरीही ती लोक तुमच्याबरोबर बोलायला तयार नसतात किंवा तुम्हाला भेटायलाही तयार नसतात. त्यावेळेस आपण खचून जातो, आपण डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते. बाबा रे, काय करू, काय केल्याने हा माझ्याकडे येईल किंवा ही माझ्याकडे येईल. त्यासाठीच आज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. या उपायामुळं तुम्हाला समाजामध्ये नाव लौकिक भेटणार आहे, तुमचा दर्जा उंचवणार आहे, तुमचा उद्योग व्यवसाय जे काही आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव लौकिक वाढणार आहे, समाजामध्ये तुमची सगळीकडे वाहवा होणार आहे. प्रत्येक ठिकाणी लोक तुमचंच नाव घेऊन तुमचीच वाहवा करताना तुम्हाला दिसेल. जी कोणती लोक तुमच्यापासून दूर गेलेली होती, तुमच्याबरोबर बोलत नव्हती, तुम्हाला भेटत नव्हती, ती लोक तुम्हाला भेटण्यासाठी तळमळतील, अगदी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडतील. इतका छान, इतका प्रभावी, अनुभव सिद्ध असा रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी, आठवड्यातील कोणत्याही दिवशी करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, कोणत्याही दिवशी जरी केला तरी चालेल. घरातील अगदी तरुणांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत कोणीही उपाय जरी केला तरी चालेल. आता तुम्ही म्हणा, वृद्ध आजी आजोबांना काय गरज आहे? पहा, बहुतेक वृद्ध आजी आजोबा आपण असे पाहिलेले आहेत की त्यांची मुलं त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. मुली असतात, मुलं असतात, रिलेटिव्ह असतात, पण त्यांच्याकडे पाहत नाहीत. तर त्यांनी सुद्धा हा उपाय केला तर त्यांनाही खूप सुंदर असा अनुभव या उपायामुळे येणार आहे. प्रियकर, आजकाल आपण पाहतो की सुसाईडचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. प्रेमामध्ये एकतर्फी प्रेम असतं किंवा त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेले असतात, नवरा बायकोचं पटत नाही, लगेच डायव्होर्सपर्यंत विषय जातो. नाती तुटतात, बहीण भावाचा असो किंवा भावाभावांचा असो, सासू सुनेचा असो, नाती तुटतात. ही नाती पुन्हा एकत्र करण्यासाठी हा उपाय तुम्ही केलात तर अतिशय उत्तम. बहुतेक कमेंट्स असे येतात की ताई, माझा नवरा माझा ऐकत नाही, माझी बायको माझं ऐकत नाही,
माझा भाऊ ऐकत नाही, मला घरामध्ये कामाधंद्याच्या ठिकाणी मला मान सन्मानच भेटत नाही, माझं कोणीच ऐकत नाही, हा उपाय करा. ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवा. प्रत्येक व्यक्ती तुमचा आणि तुमचंच ऐकेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेच होतील. उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा आणि त्यानंतर लागणार आहे चिंच. आता चिंच सर्वांना माहिती आहे, ती चिंच नाही लागणार. चिंचेच्या आतमध्ये जो चिंचोका आहे, जी चिंचेची बी आहे ती तुम्हाला लागणार आहे. आता ही आहे चिंच. असं कोणीच नसेल की ज्याला चिंच माहिती नाही. याला इमली म्हणतात, त्याचप्रमाणे चिंच सुद्धा म्हणतात. तर मी याची साल काढून ठेवलेली आहे, तर प्रत्येकाकडे असते. त्यामधील हा चिंचोका, याच्या आतमध्ये चिंचोके आहेत, त्यातील एक मी काढलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हा चिंचोका कुठे भेटेल, तर जी चिंच आणली की त्याच्या आतमध्ये चिंचोका असतो. नाही चिंच भेटली तर तुम्ही चिंचोका पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळतो, कुठेही भेटेल. अगदी तुमच्या शेजारी कोणी असतील तर त्यांच्याकडनं जरी एक चिंच आणली, त्यातून चिंचोका जरी काढला तरी चालेल, किंवा चिंचोका एखाद्याकडनं घेतला तो जरी वापरला तरी चालेल. फक्त तो चिंचोका व्यवस्थित असावा, किडलेला नसावा, त्याची साल वगैरे निघालेली नसावी, असा एकच चिंचोका लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत शाबीत लवंगा. 2च शाबीत लवंगा लागणार आहे. आता शाबीत लवंग म्हणजे काय, शाबीत लवंग म्हणजे जी लवंग पूर्ण आहे, ज्या लवंगेला बोंड आहे, अशी लवंग म्हणजे शाबीत लवंग. आता ही जी लवंग आहे ही शाबीत आहे, हिला पुढे बोंड आहे, फूल आहे आणि एकदम व्यवस्थित आहे, तुटलेली वगैरे नाही, हिला म्हणतात शाबीत लवंग. आता कोणती लवंग घ्यायची नाही, तर पहा एक लवंग दाखवते मी. ही लवंग आहे पहा, हिला पुढे बोंड आहे, फुल आहे, पण ही तुटलेली आहे, अर्धीच आहे, अशी लवंग घ्यायची नाही. तर व्यवस्थित अशी शाबीत 2 लवंग तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या 2 लवंगा घ्यायच्या आहे. त्यानंतर ना काळे मिरे, 7 काळे मिरे घ्यायचे आहे. आता काळे मिरे पण सर्वांना माहिती आहे, आपल्याला मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण वापरतो तेच काळे मिरे, हे गोल गोल जे असतात, हे काळे मिरे तुम्हाला 7 या उपायासाठी घ्यायचे आहेत. 2 लवंगा आणि 7 ह्या मिरी, काळी मिरी जी आहे त्या घ्यायच्या आहे. काळी मिरी घेताना सुद्धा तुटलेले फुटलेले घ्यायची नाही, व्यवस्थित अशी गोल गरगरी 7 काळी मिरी घ्यायची आहे. 2 लवंगा आणि 7 काळी मिरी. त्यानंतर चिमूटभर हळद तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता हे साहित्य का घ्यायचं, काळा रंग सर्व काही जे काही निगेटिव्हिटी आहे ते खेचण्याचं काम करतो, ज्या काही बाधा आहे ते खेचण्याचं काम करतो, म्हणून काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा. चिंचोका आणि चिंच आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय चिंच आहे. माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून चिंच मानली जाते. तसं चिंचेच्या आतमधील जो चिंचोका आहे तो सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून मानला जातो. म्हणून आपण 6च्या नंतरनं चिंच खातही नाही आणि कुणाला देतही नाही, का तर ती लक्ष्मी स्वरूप मानली जाते. म्हणून आपले जे काही स्टार आहे, जे काही आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्याचं काम चिंचोका करतो. म्हणून आपला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी, आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला चिंचोका घ्यायचा आहे. आणि ज्याचा गुरु आणि शुक्र ग्रह मजबूत, त्याच्या जीवनामध्ये मालामालच असते, त्याला कधी दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही. त्यानंतर लवंग का घ्यायची, लवंग यासाठी घ्यायची की लवंग सुद्धा शत्रुपीडा दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे वाईट बाधा दूर करण्यासाठी, लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप प्रभावी आहे. काळी मिरी कोणतीही बाधा, कोणतीही इडापिडा काही असो, सर्व निगेटिव्हिटी, सर्व निगेटिव्ह वेज, सर्व वाईट बाधा दूर करण्याचं काम काळी मिरी करते. म्हणून 7 काळी मिरी घ्यायची आहे. चिमूटभर हळद. आता हळद सर्वांना माहिती आहे, प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळद ही पारदर्शक आहे, हळदीमध्ये पॉझिटिव्हिटी भरभरून आहे, म्हणून हळद घ्यायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला नव्हे तर इतर सर्व देवतांनाच अतिशय प्रिय आहे, म्हणून हळद चिमूटभर घ्यायची आहे. आता उपाय कसा करायचा, उपाय करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करा किंवा स्वच्छ हातपाय वगैरे जरी धुतलेत तरीही चालेल. एक बसायला आसन घ्या, त्यानंतर एक पाठ घ्या. हा उपाय तुम्ही घरामध्ये बसून करा, देवघराच्या समोर बसून करा किंवा कोठेही घरामध्ये कोणत्याही दिशेला तोंड करून बसलात तरीही चालेल, काहीही हरकत नाही. उत्तम मी तर हेच म्हणेल, देवघराच्या समोर बसूनच केला तर अतिशय उत्तम. देवघराच्या समोर बसायचं, आसन घ्यायचं, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची. एका पाटावरती किंवा चौरंगावरती काळ्या रंगाचा कपडा ठेवायचा, त्यावरती सर्वप्रथम चिंचोका ठेवायचा, त्यानंतर 2 शाबीत लवंगा ठेवायच्या, 7 ज्या काळी मिरी घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आणि यावरती चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर काय करायचं, जो काळा रंगाचा कपडा आहे किंवा जी पोटली आहे ती बंद करायची, त्याला गाठी द्यायच्या. ही तयार झालेली पोटली उजव्या हातावर घ्यायची, उजव्या हातावरती डावा हात ठेवायचा, अशा प्रकारेच पकडायचं. हे पहा, हा उजवा हात बरोबर अंगठ्याच्या इथे आणि हे प्रकारे अशी मूठ करायची आणि मनामध्ये असं इमॅजिन करायचं, डोळे बंद करायचं
की आता समजा तुमचे नवरा तुमच्यापासून दूर गेलाय किंवा तुमचा प्रियकर्ती दूर गेलाय किंवा तुमचा कोणताही रिलेटिव्ह दूर गेलाय, तर असं इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे आणि तुम्हाला जसं वाटत आहे तसं ती वागत आहे. आता समजा मी तुमच्या दाजींसाठी उपाय करते, तर मी काय बोलणार की मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे, माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करत आहे, आमचा संसार खूप सुखाने समाधानाने चालू आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये माझ्या संसारामध्ये खूप सुखी आहे. असं फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला या पोटलीला द्यायची आहे. ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन झाली की त्यानंतर एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं. मंत्राचं पठण 21 वेळा तुम्हाला करायचं आहे. मंत्र खूप प्रभावी आहे. कमीत कमी 21 वेळा करा, जास्तीत जास्त 51 वेळा करा. आता मंत्र काय आहे, मंत्र व्यवस्थित आहे का? आता समजा मी दाजींसाठीच तुमचा उपाय करणार आहे, तुम्ही दाजींचं नाव घेणार. आता तुम्ही दाजींच्या ठिकाणी तर जो कोणता व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात हवा आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, किंवा जो कोणता व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा मी दाजींसाठी करते, तर मी काय म्हणणार, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. 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 या प्रकारे 21 वेळा किंवा 51 वेळा मंत्र म्हणायचा. ही पोटली अभिमंत्रित करायची. ही अभिमंत्रित केलेली पोटली माझ्या भावांनी त्यांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा पॅन्टच्या खिशामध्ये दिवसभर ठेवायची. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत ज्या घरातच असतात त्यांनी त्यांच्या गाऊनच्या खिशात ठेवा, किंवा ओढणीच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये बांधा, साडीच्या पदराला बांधा, किंवा ज्या बाहेर महिला जातात त्यांनी त्यांच्या ट्रॅक पॅन्टमध्ये म्हणा किंवा जीन्स पॅन्टमध्ये म्हणा, पर्समध्ये, पॉकेटमध्ये, जिथं तुम्हाला ठेवणं शक्य आहे तिथे ठेवायचं. रात्री झोपताना ती पोटली काढायची, या मंत्राने पुन्हा ती अभिमंत्रित करायची आणि उशाशी घेऊन झोपायचं. कंप्लीट 43 दिवस कंटिन्यू तुम्हाला असंच करायचं आहे. तुम्हाला मी सांगते 43 दिवस खूप झाले हो. अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल. जी कोणती व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली होती, निदान त्या व्यक्तीचा फोन तरी येईल. नाही फोन आला तर ती व्यक्ती तुम्हाला भेटेल तरी, तुमचा आमना सामना तरी त्या व्यक्तीबरोबर होईल. इतका प्रभावी हा उपाय आहे. आणि 43 दिवसाच्या आतमध्ये तुमचं रिलेशन इतकं सुंदर झालेलं असेल की तुम्ही स्वतः येऊन सांगाल की ताई खरंच या पोटलीमुळे माझा संसार खूप सुखाने चालू झाला आहे, किंवा आमची जी काही दुरावलेली रिलेशन होती ती पूर्ववत झालेली आहे. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही केल्याच्या नंतर ना तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल, तुमची कीर्ती वाढेल, तुमचा समाजामध्ये दर्जा सुधारेल, तुम्हाला उद्योग व्यवसाय धंदा पाणी जे काही आहे प्रत्येक ठिकाणी मान सन्मान भेटेल, तुमचा उद्योग व्यवसाय वाढीला लागेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. 43 दिवसाच्या नंतरही समजा नाहीच इफेक्ट जाणवला तरीही पोटली सोबतच ठेवायची आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की हो आता मला जसं हवं आहे तसं समोरचा व्यक्ती करत आहे, वागत आहे आणि सर्व काही माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता, निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि पूर्ववत तुम्ही जे काही आहे ते तुम्ही करू शकता, चालू देऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही आता ही पोटली आहे ना मला ताई अशीच ठेवायची आहे, तशीच ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता पुन्हा या अशीच पोटली करायची गरज आहे दुसऱ्या व्यक्तीसाठी, तर तुम्ही पुन्हा नव्याने या प्रकारे हा उपाय करू शकता, दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता. तर खूप छान, खूप सुंदर असा उपाय आहे. निश्चित करा. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलंही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.